नमस्कार. संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी 22 घरगुती किचन टिप्स. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी महागड्या सॅनिटरी गोष्टींची गरज नसते. घरातलेच काही पदार्थ वापरून देखील आपण घर अगदी चकाचक करू शकतो. ते कसं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. टिप नंबर 1. किचनमधील किचन ट्रॉलीला असलेले स्टीलचे हँडल साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट आणि मिठाचा वापर करावा. टिप नंबर 2. जिथे बोअरवेलचं पाणी आहे तेथील नळांना पांढरे डाग पडलेले आपण पाहतो. विनेगर व बेकिंग सोडा वापरून हे डाग स्वच्छ करू शकतो. याचबरोबर नळावर पडलेले पाण्याचे डाग साफ करण्यासाठी तुम्ही न्यूजपेपरचाही वापर करू शकता. टिप नंबर 3. गरम पाण्यामध्ये चिमूटभर कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी एकदम चकाचक करू शकता. त्यासाठी पाणी गरम करून त्यात थोडी कपडे धुण्याची पावडर टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी. याने फरशी छान चमकेल. टिप नंबर 4. न्यूजपेपर, मासिके आणि रिकामे झालेले डिलिव्हरी बॉक्सेस हे घरात साठवून ठेवू नका. या वस्तू फक्त जागा घेत नाहीत तर यामुळे घरात धूळ जमा होते व कीटक, झुरळं यांना लपण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण बनून जातात. म्हणून असल्या नको असलेल्या गोष्टी विनाकारण साठवून न ठेवता आधी घरातून बाहेर काढाव्यात. यामुळे घरातील पसारा कमी होऊन घर नीटनेटके दिसते. टिप नंबर 5. आरसे, खिडक्यांच्या काचा स्वच्छ पुसण्यासाठी न्यूजपेपर आणि टूथपेस्टचा वापर करून बघा. टिप नंबर 6. लाकडी फर्निचरवरील डाग पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल टाकून याने फर्निचर पुसून घ्यावे. फर्निचरवर छान चमक येते. टिप नंबर 7. बऱ्याचदा सिंकमधून किंवा बेसिनमधून दुर्गंधी येत असते. ती दुर्गंधी कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि विनेगर टाकावे. यानंतर त्यावर कडक पाणी ओतावे. दुर्गंधी गायब होईल. टिप नंबर 8. एक टाइम टेबल बनवा आणि त्यानुसार साफसफाईच्या कामांची यादी बनवा. एका वेळी सर्व घर स्वच्छ करण्याऐवजी रोज घरातील एकच भाग स्वच्छ करणे अधिक सोपे आहे. तसेच एखादी गोष्ट वापरल्यानंतर लगेचच ती तिच्या जागेवर ठेवून द्या. वस्तू जागच्या जागी ठेवल्याने घरात मुळीच पसारा होणार नाही. टिप नंबर 9. पावसाळ्यात घरातील माशांनी वीट आणला असेल तर ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये थोडे निलगिरीचं तेल टाका आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. जिथे माशा घोंगावत आहेत त्या ठिकाणी मारा. टिप नंबर 10. कापराच्या वासाने सुद्धा घरातील माशा पळून जातात. यासाठी 8 ते 10 कापराच्या वड्या घ्या व त्यांची पूड तयार करा. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात ही पूड टाकून मिसळून घ्या. मग स्प्रे बॉटलमध्ये ओतून स्प्रे करा. टिप नंबर 11. घरामध्ये कडुलिंबाचा पाला जाळल्याने डास, मच्छर किंवा छोटे मोठे किटाणू असतील तर ते दूर होतील. नारळाच्या सुक्या करवंटी, कडुलिंबाचा पाला आणि कापूर एकत्र जाळून धूर करावा. याने हवेतील सर्व किटाणू नष्ट होतील. याशिवाय घराच्या दारा खिडक्यांवर कडुलिंबाचा पाला अडकवून ठेवा. तसेच स्वतःच्या स्वच्छतेसाठी अंघोळीच्या पाण्यात थोडा कडुलिंबाचा पाला टाकावा. टिप नंबर 12. फरशा पुसण्याच्या पाण्यात आठवड्यातून एकदा बेकिंग सोडा टाका. याने फरशा स्वच्छ दिसतील व छान चमकतील. टिप नंबर 13. बाथरूममधील येणारा घाणेरडा वास घालवण्यासाठी लिंबाचा रस काढून बाथरूममध्ये टाकून अर्धा तास बाथरूम बंद करा आणि नंतर पाण्याने बाथरूम स्वच्छ धुवा. याने बाथरूमचा सर्व वास निघून जाऊन तुमचे बाथरूम छान चमकेल. बऱ्याच वेळा बेडशीट, सोफा कव्हर किंवा पडदे धुणे शक्य होत नाही. अशा वेळी या वस्तूंवर काही थेंब निलगिरीचे तेल अवश्य लावा. याने घरातील जीवजंतू नष्ट होतील. टिप नंबर 15. बेडच्या व सोफ्यावरील गाद्या उन्हात ठेवल्याने त्यातील आर्द्रता निघून जाते व यामुळे जंतूंच्या वाढीसाठी लागणारं पोषक वातावरण देखील कमी होते. तसेच गाद्यांची धूळ सुद्धा कमी होते. 1-2 महिन्यातून गाद्या उन्हात ठेवाव्यात. टिप नंबर 16. लाईटच्या स्विच बोर्डावर बऱ्याच प्रकारचे डाग लागलेले असतात. त्यामुळे हे तेलाचे आणि मसाल्यांचे पडलेले डाग घालवण्यासाठी
व्हिनेगरचा वापर फार उत्तम ठरू शकतो. यासाठी कपभर पाण्यात 1 चमचा लिंबाचा रस व 2 चमचे व्हिनेगर घाला. या तयार झालेल्या पाण्यात कापड भिजवून याने स्विच बोर्ड घासून स्वच्छ करा. यामुळे सर्व हट्टी डाग निघून जातील व स्विच बोर्ड नव्यासारखे चमकतील. टिप नंबर 17. नियमितपणे आपल्या फ्रीजची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. मुदत संपलेल्या वस्तू आधी घराबाहेर काढून टाकाव्यात, नाहीतर उगाच अडगळ होते. याचबरोबर 2 ते 3 दिवसातून एकदा डस्टबिन चांगला धुवून उन्हात वाळवावा, नाहीतर ते बॅक्टेरियाचे घरसुद्धा बनू शकते. टिप नंबर 18. नेहमी किचनमध्ये जेवण शिजवताना अन्न झाकण ठेवूनच शिजवावे व स्वयंपाक झाल्यावरही सर्व अन्न व्यवस्थित झाकून ठेवावे. भाज्या आणि फळे स्वच्छ धुवूनच त्यांचा वापर करा. टिप नंबर 19. जेवण केल्यानंतर लगेचच सिंकमध्ये असणारी भांडी स्वच्छ करून घ्यावीत. बरेच लोक कंटाळा करून ही भांडी अशीच गोळा करून ठेवतात आणि भांड्यांचा ढीग लागून नंतर जास्त लोड येतो. टिप नंबर 20. बाथरूम किंवा टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण नेहमी एखादे लिक्विड अथवा वासाचे फिनाईलचा वापर करतो, पण कधीतरी कपड्यांच्या किंवा भांडी घासायच्या पावडरने टॉयलेट बाथरूमची फरशी साफ करा. याने फरशी आणखीनच साफ होण्यास मदत होईल. तसेच बाथरूममध्ये एखादी स्लीपर ठेवा. यामुळे पाय आणि फरशी दोन्ही खराब होत नाहीत. टिप नंबर 21. व्हॅक्यूम क्लीनरनं कार्पेटवरील धूळ स्वच्छ केली जात असली तरी बऱ्याचदा डाग हे तसेच राहतात. कार्पेटवर पडलेले हे डाग स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून तयार स्प्रे कार्पेटवर करा. नंतर त्याच्यावर एक ओला कपडा टाकून स्टीम मोडवर इस्त्री गरम करून घ्या व या ओल्या कपड्यावर 30 ते 40 सेकंद फिरवा. यामुळे कार्पेट एकदम नव्यासारखे दिसेल. टिप नंबर 22. 2 दिवसाआड टॉयलेट घासावे. याने आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते. टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ करण्यासाठी बाजारात जसे वेगवेगळे लिक्विड मिळते तसेच वेगवेगळ्या आकाराचे ब्रश देखील मिळतात. कमोड स्वच्छ करण्यासाठी सगळ्या बाजूला दात्रे असणारा ब्रश वापरावा. यामुळे कडेला अडकलेली घाण व डाग घालवण्यासाठी मदत होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. चला तर या व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.